हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा. तर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काय झालेलं, रात्रीपासून माझ्या पोटात दुखत होतं पहाटेपासून, आणि पोटात खूप दुखत होतं. त्याच्यानंतर सकाळी ना उलटी वगैरे पण मला झाली आणि विकनेसपणा वगैरे आलेला. तर आम्ही 10:30च्या एसटीनं निघालो दवाखान्यात. तर आबा म्हणले रात्रीचं जास्त काय कमी झालं तर कोण नेणार, त्याच्यामुळे गेलो. तर डॉक्टरनी चेक वगैरे केलं आणि एक सलाईन लावायला लावली, कारण विकनेस होता त्याच्यामुळे. तर सलाईन आता लावली बघा. मी दवाखान्यात गेल्यानंतर व्हिडिओला स्टार्ट केले, कारण सकाळपासून मला काय सुचतच नव्हतं. तर सलाईन वगैरे लावली आणि 1:30ची परत रिटर्न एस टी होती, त्याच्यामुळे ना सलाईनने फास्ट सोडायला लावलं. म्हटलं त्यांना की सलाईन फास्ट सोडा, मला एस टी सापडली पाहिजे. कारण आराध्या एकटीच इथे होती, आदिराजला मी घेऊन गेलेलो. तर 2:30 वाजता आम्ही घरी आलो. तर वाजल्यात 5:30. 2:30 वाजता आम्ही आलो दवाखान्यातून. सकाळपासून काय हेच नाही झालेलं. तर कपडे बघू शकता, मी अर्धी धुतलेली. कपडे हो का बादलीत ठेवलेत, ती धुतलेली आणि धुवतच होते कपडे, पण मला हेच नाही होतं, पोटात पण दुखत होतं आणि चक्कर येत होती, उलटी आल्यासारखं होत होतं. तेवढी कशी तरी धुतली कपडे आणि मग दवाखान्यात म्हणलं जायचं. तर आले घरात उरकायला. तर आबा म्हणले की 10:30ला गाडी आहे, तर उरक मग, चल भेटायची नाही. 10:30ला गाडी होती एस टी, कारण इकडं वडाप वगैरे काय नसतं एस टी शिवाय. मग आले घरात मी म्हणजे उरकायला. तर मला उलटी झाली, लय भयंकर उलटी झाली. जेवढा नाश्ता केलेला पोह्याचा तेवढं सगळं पडलं. उलटी झाली आणि मला चक्कर हे ते यायला लागलं. आणि मी म्हणत होते नको, आबांना पण राहील माझ्या पोटातलं, उलटी झाल्यावर आता बरं वाटेल. पण आबा म्हणले नाही, परत संध्याकाळचं ह्याचं जास्त झालं तर कुठं, इथं गाड्या नसतात काय नसतं, आणि मग कशाला चल म्हणून चल. मग 10:22ला आम्ही घरातनं निघालो. हाच ड्रेस मी रेग्युलर यूज जो घालते तोच घातला, कारण माझ्यात एनर्जी नव्हती, काहीच करायचं हे ताकदच नव्हती. आदिराजला तयार केलं, आराध्या इथंच थांबवलेली, तिच्या मैत्रिणीवर थांबलेली, आणि गेल्या एस टी भेटली. डॉक्टरने सलाईन लावायला लावली, विकनेस आहे म्हणून. तर बघा सलाईनची एक बाटली लावली. 1:30ला परत गाडी होती, त्यामुळं फास्ट सलाईन सोडायला लावली, फास्ट सलाईनला. मग 1:30 वाजता लगेच 1:30च्या एस टीनं आलो घरी. 2:30 वाजले यायला. आणि मग थोडंसं जेवायला नव्हतं सांगितलं डॉक्टरनी, म्हटलेले की काय खाल्लं नाही तरी चालेल, दुधाचा चहा वगैरे पिऊ नका. आणि मग मी खाल्लं, मला एवढी भूक लागलेली ना, मग मी खाल्लं. थोडासा भात होता रात्रीचा, स्वयंपाक काहीच केलेला नव्हता, कारण सकाळीच मला असा प्रॉब्लेम झाला त्यामुळं. आणि मग रात्रीचा भात होता तो गरम केला आल्यावर. ह्या पोरांना वडापाव वगैरे आणलेले, त्यांनी ते खाल्ले आणि थोडासा भात खाल्ला, गोळ्या खाल्ल्या आणि झोपले. तर आता उठली आहे. ब्लॉग अपलोड केला, एक कालचा ब्लॉग होता तो एडिट केला आणि टाकला, त्याला खूप वेळ गेला. आणि आता बघा 5:30 वाजले, चहा ठेवलाय आणि आता बाकीचं सगळं काम बाकी आहे. तर आता झाडू मारून भांडी बाहेर ठेवलेत, भांडी घासायचेत, कपडे धुवायचे, परत स्वयंपाक करायचा आहे. असं माहिती आहे का, हा रडतोय पैशासाठी बघा. आणि आधीची पण आमची आज केस कापली आहे का नाही, आधी केस कटिंग केले बाबूचे. तर काय तो सलूनवाला त्यानं बुवाईच अर्धी अशी उडवली आहे त्याची, दाखव कसे कापलेत केस. मला तर अजिबात आवडत, पण म्हटलं जाऊ दे. त्याचा पप्पा म्हणले तुझं सलाईन वस्तूवर त्याचे केस तरी कापायला न्यायला सांग. मग आला केस कापून. तर चला कंटिन्यू करा असंच. तर इथं मुगाची डाळ घातली कुकरमध्ये, इथं भात ठेवलाय, ह्याच्यात दूध आहे. एवढी भांडी आता घासलेत आणि आता धुते मी कपडे, अर्धी राहिलेली. तो हॉल पण क्लीन केला सगळा. तर इथं बघा एवढी बादली भरून कपडे धुतले मी. काय करणार आता, काम सगळं तसंच होतं. आल्यानंतर असं हळूहळू केलं सगळं, कारण राहिलं होतं पोटातलं, म्हणजे दुखत होतं थोडं थोडं नॉर्मली, पण जरा बरं वाटत होतं, त्यामुळे कपडे वगैरे धुतले. आणि आता वरती टेरेसवरती सुकायला घालाय. पाऊस तर बारीक बारीक पडत होता, पावसाचं वातावरण झालेलं, म्हटलं पाऊस काही यायचा नाही.
एवढं काही हे नव्हतं. आला असतं तर अगोदरच आला असतं पाऊस. तर एकदम थोडा थोडा नॉर्मल 1-2 टिपके पडत होते. म्हटलं रात्रभर हवेनं सुकतील टेरेसवर कपडे. बाहेर घातली तर काय ती अशीच इकडं तिकडं गेली असती. त्यामुळं टेरेसवर मग घातली कपडे सुकायला. आणि बघा 7 वाजले तर वातावरण बघा इकडचं उजेड आहे. 7 वाजता अंधार पडतो 7च्या नंतर. तर थोडा थोडा अंधार पडतच चाललेला. आणि बघा इकडचं वातावरण पावसाचं कसं झालंय. तर कपडे सुकत घातली आणि मग आता स्वयंपाक करायचा होता. तर STIच्या टायमिंग झालेला आणि तर त्याच्यातनं पण इथंच भाजी होती ही. तर गवारीची शेंग चांगली दिसली म्हणून गावठी गवार घेतली. हे वाळक म्हणजेच काकडी घेतली. आंबे घेतले पोरांसाठी, कारण इथं आंबे करतात पोरं. तर आबांना तर एवढं काय कळत नाही. शेंगा आणल्या ओल्या, कारण आराध्याला आवडते ती म्हणून. तर डायरेक्ट संध्याकाळीच ब्लॉग स्टार्ट केला. मग नंतर फक्त डाळ भात बनवला. मुगाच्या डाळीचं वरण बनवलं आणि भात बनवला. आबा म्हणले जास्त भाकरी वगैरे काय करत बसू नको, तू गोळ्या खा आणि झोप. मग डाळ भात नुसता बनवला. ह्यांना जेवाय दिलेलं बाहेर आणि आता घेतलं मी. तर जेवणाच्या अगोदरची एक गोळी होती ती खाल्ली. नंतर मग मी जेवले सगळ्यांच्या नंतर आणि भांडी वगैरे तशीच ठेवली. तर काय माहीत काय मला टॉपनं असं घट्ट म्हणजे असं पोटाला असं आधीच पोट दुखत होतं आणि त्याच्यामुळे मग टी-शर्ट होता माझा हा, कधी मी आणून ठेवला आहे अगोदर लई वर्षापूर्वी, तो आहे इथंच कपाटात. मग तो घातला आणि ही दोघं झोपलेली, कारण दुपारी झोपली नव्हती त्यामुळं झोपलीत. आणि आता मी झोपणार आहे. तर पोटात तर दुखतच होतं, पण आता काय करणार, गोळ्यांनी बघू फरक पडला तर. तर चला आजचा व्लॉग हा थोडाच होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला, खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात पुन्हा एकदा उद्याच्या नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. तर माझा आवाज थोडासा डल आणि थोडासा येत असेल तर आजसुद्धा माझ्या पोटामध्ये दुखतंय, राहून खूप दुखतंय, त्याच्यामुळे असा आवाज येतोय, इग्नोर करा.